नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार सोमवार आठवड्याचा सुरुवातीचा दिवस आहे आणि मित्रांनो आज दिनांक आहे 6 ऑक्टोबर 2025। मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही खूप जास्त वाढलेली पाहायला मिळते। मित्रांनो आवक ही जाणून घेऊयात। मित्रांनो आज आवक थोडी शनिवारच्या तुलनेमध्ये वाढलेली पाहायला मिळते, ते म्हणजे 200 गाडी ही आवक आहे। आवक ही जास्त प्रमाणात म्हटलं तरी चुकीचं आहे, आवक ही स्थिरच आहे म्हटलं तरी चालेल, कारण मित्रांनो 300 गाडीच्या वरती गेल्यानंतर आवक ही वाढली म्हणू शकतो। पण मित्रांनो 200 पेक्षा जास्त गाडी आवक आज झालेली आहे सोलापूरमध्ये, कारण मित्रांनो काल सुट्टी आणि दसरा झालेला आहे। दसऱ्यानंतर आवक थोडी वाढण्याची शक्यता असते आणि जो पांढरा कांदा येतोय तो सुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जास्त आवक ही पांढऱ्या कांद्याची होत आहे मित्रांनो। आणि जो लाल नवीन कांदा आहे तो सुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत आहे आणि त्याची सुद्धा आवक ही सध्या वाढलेली आहे। आणि जो चाळीतला उन्हाळा कांदा आहे तो सुद्धा मार्केटमध्ये सध्या जास्त पाहायला मिळतोय मित्रांनो। बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय बाजारभावामध्ये सुधारणा काही होत नाही। पण मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, कारण शनिवारच्या तुलनेमध्ये आवक थोडी वाढलेली आहे। मित्रांनो जाणून घेऊयात कांदा बाजारभावाची आजची परिस्थिती काय आहे। पण मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या आपल्या भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे आणि मित्रांनो त्याला बाजारभावसुद्धा वाढलेला आहे मित्रांनो। व्हिएतनाम या दुबई, श्रीलंका किंवा जे UK, ब्रिटन आहे, आणखीन पाहिलं तर बांगलादेशमध्ये काय आणखी निर्यात नाही, पण ह्या ज्या 4 देशामध्ये सध्या कांदा जो आहे तो निर्यात ही वाढलेली आहे आणि त्याला बाजारभावसुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो पाहूयात येणारा काळसुद्धा बाजारभावामध्ये वाढ होणार का, आणि मित्रांनो आजसुद्धा बाजारात काही बदल आहे का, काही सुधारणा आहे का, ते आपण पाहणार आहोत मित्रांनो। सुरुवातीला उन्हाळा कांद्याचा बाजारभाव पाहूयात, पुन्हा पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि जो नवीन लाल कांदा येतोय त्याचाही बाजारभाव पाहूयात मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी हायस्ट मार्केट काय गेलं, काही सुधारणा आहे का, काही वाढ आहे का आणि काही घसरण आहे का, तेही आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो सरासरी बाजारभावाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो हा चिंगडी कांदा 700 रुपये गेला आहे। पाहूयात गोल्टी कांदा आणि पुन्हा मोठा कांदा। गोल्टी कांदा आहे 1300 रुपये गेला आहे मित्रांनो। हा जो कांद्याचा निलाव आहे, जो पत्ती लालसर पडलेली आहे आणि थोडी डाऊन झाले अशा कांद्याचा निलाव आहे।
मित्रांनो, जो उन्हाळा कांदा आहे क्वालिटी आहे अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला, चाळीतला कांदा जो पावडरवाला कांदा आहे अशा कांद्याला आज हायस्ट मार्केट पाहिलं तर 2100 ते 2200 रुपयाने 2 लॉट हे गेलेले पाहायला मिळत आहेत। आणि मित्रांनो, उन्हाळा कांद्याची गोल्टी जर पाहिली तर 1600-1700 रुपयांपर्यंत उन्हाळा कांद्याची गोल्टीही जात आहे। आणि मित्रांनो, उन्हाळा कांद्याची चिंगडी कांदा जो असतो एकदम लहान अशा कांद्याला 700-800 रुपयेपर्यंत जात आहे। मित्रांनो, आता पाहूयात पांढऱ्या कांद्याचा निलाव काय आहे। मित्रांनो, आज पांढऱ्या कांद्याची आवकसुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे मित्रांनो आज 200पेक्षा जास्त गाडी आवक झाली आहे। मित्रांनो, आज पांढऱ्या कांद्याचा निलाव जर पाहिला 1 नंबर क्वालिटीचा जो मोठा कांदा आहे अशा कांद्याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो 2200-2300 रुपयेपर्यंत पांढरा कांदा हा जात आहे। आणि मित्रांनो, एखादा लॉट हा 25 रुपये गेलेला आहे। आणि मित्रांनो, पांढऱ्या कांद्याची गोल्टी जर पाहिली तर 1600 रुपयेपर्यंत 1500-1600 रुपयेपर्यंत पांढऱ्या कांद्याची गोल्टी ही जात आहे। मित्रांनो, पांढऱ्या कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे। उन्हाळ्या कांद्यामध्ये सुद्धा आज थोडी घसरण पाहायला मिळते आहे। मित्रांनो, जाऊयात पुढे, आता आपण पाहूयात लाल कांद्याचा निलाव। मित्रांनो, जो खरीप हंगामामध्ये लाल कांदा नवीन लागवड केली जाते असा कांदा सध्या मित्रांनो कर्नाटकमधला येत आहे। आणि मित्रांनो, बाहेरल्या राज्यामध्ये सुद्धा आज आवक ही वाढलेली आहे, ती म्हणजे मध्य प्रदेश, रतलाम, पुन्हा पाहिलं तर म्हैसूर, आणखीन मित्रांनो बेंगलोर येथे आवक थोडी वाढलेली आहे। हैदराबादमध्ये सुद्धा आवक आज वाढलेली आहे, त्यामुळे मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे। मित्रांनो, आज लाल कांदा जो 1 नंबर क्वालिटीचा आहे मोठा आहे अशा कांद्याला 1300 ते 1400 रुपयेपर्यंत लाल कांद्याला बाजारभाव मिळतो आहे। आणि मित्रांनो, जो लाल कांद्याची नवीन गोल्टी आहे अशा कांद्याला 900 ते 1000 रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे। मित्रांनो, लाल कांद्यामध्ये सुद्धा बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते आहे। मित्रांनो, जो मोठा कांदा आहे उन्हाळा कांदा अशा कांद्याच्या आज बाजारभावामध्ये थोडी घसरण आहे, ती म्हणजे मित्रांनो शनिवारी तो कांदा 23-24 रुपयेपर्यंत गेला होता, पण आज तोच कांदा 21-22 रुपयांनी गेला आहे। आणि मित्रांनो, उन्हाळा कांद्याचा सरासरी बाजारभाव जर पाहिला तर 1400-1500 रुपयेपर्यंत आहे। मित्रांनो, म्हणजे शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर आज बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे। आणि मित्रांनो, हायस्ट मार्केटसुद्धा आज घसरण आहे, सरासरी मार्केटमध्ये सुद्धा आज 1 रुपयाने घसरण पाहायला मिळते आहे। मित्रांनो, या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा। धन्यवाद।